नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला गेलेला प्रश्न बघूया. शिक्षणाचे मुख्य उद्देश आणि इतर उद्देश. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ एज्युकेशन, एम ऑफ एज्युकेशन. ठीक आहे. तर शिक्षण ही बहुधा उद्देशपूर्ण व नियोजनबद्ध कार्य आहे. शिक्षण ही बहुधा उद्देशपूर्ण व नियोजनबद्ध कार्य आहे. शिक्षणाचा उद्देश जाणीवपूर्वक ठरवलेल्या नियोजित ध्येय गाठण्यासाठी ठरवण्यात आलेल्या कृतीचा किंवा कृतीच्या पूर्तता करण्याकरता एखाद्या व्यक्तीस बालकांना प्रवृत्त करणे होय. ठीक आहे. शिक्षणाचा उद्देश काय? तर शिक्षणाचा उद्देश आहे की एखाद्या नियोजित ध्येय गाठण्यासाठी ठरवण्यात आलेल्या कृतीच्या पूर्ततेकरता एखाद्या व्यक्तीस बालकास प्रवृत्त करणे होय. शिक्षण ही एक प्रक्रिया असून त्यामध्ये विद्यार्थी गुरुकडून विविध विषयाचे ज्ञान कौशल्य आत्मसात करून एक परिपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतात. ठीक आहे. हा शिक्षणाचा उद्देश आहे. तर इतर उद्देश काय आहेत शिक्षणाचे? ऑब्जेक्ट्स ऑफ एज्युकेशन, ऑब्जेक्टिव्स ऑफ एज्युकेशन. ते विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करण्याकरता. इतर उद्देश अर्थार्जन करण्याकरता कलाकौशल्य शिकणे. दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यास व उत्तम जीवन जगण्याकरता. दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यास व उत्तम जीवन जगण्याकरता शिक्षणाचा हे होतो उपयोग. परिपूर्ण जीवन जगण्याकरता शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. शारीरिक, बौद्धिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वाढीकरता. मानसिक व भावनिक वाढीकरता. जीवनमूल्य वाढवण्याकरता. सामाजिक चारित्र्य घडवणे व वाढीस लागण्याकरता. स्वतःला ओळखण्याकरता आणि स्वतःला सक्षम बनवण्याकरता. स्वतःला ओळखण्याकरता आणि सक्षम बनवण्याकरता. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरता शिक्षण महत्त्वाचं आहे. आत्मसन्मान मिळवण्याकरता. मानसिक समाधान. समाजात मानसन्मान मिळवण्याकरता. उच्च पदावर पदोन्नती मिळवण्याकरता. आत्मविश्वास वाढवण्याकरता शिक्षण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सामाजिक व्यवहारात निपुण होण्याकरता. समाजातील एक जबाबदार नागरिक होण्याकरता. निवांत वेळेचा सदुपयोग शिक्षण घेऊन करण्याकरता. नेतृत्व विकास होण्याकरता. व्यक्तिमत्व विकास होण्याकरता. छंद म्हणून किंवा छंद जोपासण्याकरता शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? ते शिक्षणाचा उद्देश म्हणजे एखाद्या व्यक्तीस किंवा कृतीच्या पूर्ततेकरता एखाद्या व्यक्तीस बालकास प्रवृत्त करणे. नियोजित ध्येय गाठण्यासाठी ठरवण्यात आलेल्या कृतीच्या पूर्ततेकरता एखाद्या व्यक्तीस बालकास प्रवृत्त करणे होय. शिक्षण ही प्रक्रिया असून त्यामध्ये विद्यार्थी गुरुकडून काहीतरी शिकत असतो. विविध विषयाचं ज्ञान कौशल्य आत्मसात करून एक परिपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि हे आहेत इतर उद्देश, ऑब्जेक्टिव्स ऑफ एज्युकेशन. तर हे इतर उद्देश आहेत. ठीक आहे. हा मुख्य उद्देश आहे आणि हे इतर उद्देश आहेत. असं ह्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. तर 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. कधी कधी 15 मार्कामध्ये 3 मार्कालाही प्रश्न विचारला जाऊ शकतो रिसर्च मॅनेजमेंटमध्ये GNM 3rd इयरला. तर इम्पॉर्टंट आहे, बघून घ्या. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.